कोल्हापुरात आज येलो अलर्ट. पंचगंगेची पातळी 46 फुटांवर स्थिरावली. 95 बंधारं अजूनही पाण्याखालीच. सांगलीत कृष्णा वारणेच्या पाणीपातळीत वाढ. सैन्य दलाच्या 90 जवानांसह 10 अधिकाऱ्यांच्या तुकडी सांगलीत दाखल. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई ठाण्याला पावसाचा येलो अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. राज्यात धो-धो पाऊस, पण मराठवाड्यात मात्र पावसाचा खो. अनेक प्रकल्प अद्याप तहानलेलेच. पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी पोलिसांकडून चार्जशीट दाखल. 7 आरोपींविरोधात आरोपपत्र. महत्त्वाचे पुरावे नमूद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री मांडणार भूमिका. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. बाबाजानी दुर्राणी शरद पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईत बॅनरबाजी. बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. शिवडीत चालत्या ट्रेनमध्ये तरुणाचा जीवघेणा स्टंट. स्टंटमुळे तरुणाचा एक हात आणि पाय तुटला. व्हिडिओ व्हायरल. साताऱ्याच्या सासपडे हरपडवाडी रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार. कॅमेऱ्यात कैद. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. बेलापूरमध्ये 4 मजली इमारत कोसळली. ढिगाराखाली 2 जण अडकल्याची माहिती. एनडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. रविवारी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन तर मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक.